नाशिकमध्ये रावसाहेब कसबे यांच्या घराबाहेर सम्यक विद्यार्थी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले। येत्या काळामध्ये विचारवंतांनी भूमिका स्पष्ट केली नाही तर आक्रमक भूमिका घेत विचारवंतांच्या घराबाहेर आंदोलन करू असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला। सेबी प्रमुख माधवी पुरी बूस यांच्यावर काँग्रेसने पुन्हा एकदा गंभीर आरोप केले। सेबी प्रमुख पदावर असल्याने मिळालेल्या माहितीचा दुरुपयोग करून त्यांनी लिस्टेड कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली, ज्यात चीनी कंपन्याही आहेत। पंतप्रधान मोदींना याची माहिती आहे का असा सवाल काँग्रेसने केला। सरकारने क्रूड रिफाइंड सनफ्लॉवर ऑइल आणि अन्य खाद्यतेलावरील कस्टम ड्युटी 20% वाढवण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे खाद्यतेल महागणार आहे, पण ऐन सणासुदीत खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने सामान्य माणसाचं बजेट कोलमडणार हे निश्चित आहे। फडणवीसांना राज्यात रक्तपात करायचा असा आरोप मनोज जरांगेंनी फडणवीसांवर केलाय। यावर गैरसमजातून एखाद्या व्यक्तीबद्दल बोलणं योग्य नाही असा पलटवार उदय सामंत यांनी जरांगेंवर केला। बीडमध्ये पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत बुधवारी रात्री दुरुस्तीसाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसमध्ये शिरून अज्ञातांनी बस पेटवण्याचा प्रयत्न केला होता। या दरम्यान बसमधील 4 सीट जळाल्या होत्या। याच प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी। बासमती तांदूळावरील किमान निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेण्यात आला। केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय। निर्यात शुल्क हटवल्याने मालाला रास्त भाव मिळाला आहे। बासमती तांदळाची मागणी वाढल्याने निर्यात देखील वाढली। बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व सोशल मीडिया सेल आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली। या बैठकीत सरकारने राबवलेल्या विविध जनहिताच्या योजना समाजातील घटकांपर्यंत पोहोचवण्याबाबत सूचना देण्यात आल्या। यवतमाळच्या दिग्रस तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा संत्रा आणि मोसंबी बागांना फटका बसला। अतिपावसामुळे मोसंबीच्या फळांना बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी केली। हिंगोलीच्या वसमतमध्ये पूर्णा साखर कारखान्याच्या सभेत गोंधळ झालाय। सर्वसाधारण सभास्थळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जयप्रकाश दांडेगावकर या राष्ट्रगीताला उपस्थित न राहिल्याने हा राडा झालाय। राष्ट्रगीताला उपस्थित न राहणं हा देशाचा अपमान असं राजू नवघर यांनी म्हटलं। कोकणातील चाकरमान्यांचा परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली। गणेशोत्सवासाठी आलेले चाकरमानी परतीच्या प्रवासाला आता सुरू झाले। चाकरमान्यांसाठी जादा एसटी बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। फुटाळा आगारातून मुंबईसाठी जादा बसेसची सोय करण्यात आली। श्रीमंत लोकांसाठी न्यायाची प्रक्रिया वेगळी वापरली जाते। न्याय प्रक्रियेबाबत वकील असीम सरोद यांनी हे गंभीर वक्तव्य केले। श्रीमंत व्यक्ती असला की संपूर्ण यंत्रणा त्यांच्या बाजूने उभी राहते, त्यामुळे गरिबांचा न्यायावर विश्वास बसत नाही असंही सरोद यांनी म्हटलं। हरियाणात सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी कंबर कसली आहे। वातावरण काँग्रेससाठी अनुकूल असलं तरी भाजपकडून दगाफटका होऊ नये याची खबरदारी काँग्रेस घेते। काँग्रेसकडून 3 नेत्यांवर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली। यात अशोक गहलोत, अजय माकन आणि प्रतापसिंह वाजवा यांचा समावेश आहे। मावळ तालुक्यात केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या वतीनं तळेगाव दाभाडे परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हे अभियान राबवण्यात आले असून खास सिनेमा अभिनेते मिलिंद गुणानी यांनी यावेळी हजेरी लावली। बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हिंदी राजभाषा दिनाला विरोध केला। हिंदी राजभाषा दिनाला विरोध करण्यासाठी बेळगाव रेल्वे स्टेशन परिसरात कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली। पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता दिवाळीपूर्वी मिळण्याची शक्यता आहे। पार्श्वभूमीवर पैसे न मिळाल्याने जिल्ह्यातील 8400 शेतकऱ्यांना ई-केवायसी आणि बदललेला मोबाईल नंबर पोर्टलवर नोंदवण्याची संधी आता उपलब्ध करण्यात आली। शेतमालावरील आयात निर्यात शुल्कात बदल केल्यामुळे भाजपकडून अमरावतीत जल्लोष साजरा करण्यात आला। फटाक्यांची आतिषबाजी करत शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानले। ज्यांनी आतापर्यंत आपलं जुनं आधार अपडेट केलं नसेल त्यांच्यासाठी सरकारनं गुड न्यूज दिली। मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी डेडलाईन वाढवण्यात आली। आता ग्राहकांना 14 डिसेंबर 2024 पर्यंत मोफत आधार अपडेट करता येणार आहे। ही डेडलाईन 14 सप्टेंबरला संपणार होती, पण याला 3 महिन्यांसाठी आता पुढे वाढवण्याचा निर्णय घेतला। वाडा भिवंडी राज्य महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे। कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्यावर खड्डे असल्याने प्रवासी आणि वाहन चालक यांना मोठ्या संकटांना सामना करावा लागतोय। त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला। अंतरवाली सराटीतील दगडफेकी मागे रोहित पवार आणि राजेश टोपेंचा हात असल्याचा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला।
लाठीचार्ज नंतर जरांगे तिथून निघून गेले होते, मात्र रोहित पवार आणि राजेश टोपेंनी त्यांना परत आणून बसवलं असंही भुजबळांनी म्हटलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.